नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टीईटीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच या ठिकाणी पाहत असतो. आज आपण इयत्ता 6वीचं जे काही सामान्य विज्ञान आहे त्यामधले प्रश्नसंच म्हणजे त्यामधील अतिशय महत्त्वाचे प्रश्न म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा विचारले जाणारे किंवा नेहमी विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, मग आजचे जे काही प्रश्न आहेत हे कोणासाठी उपयुक्त असणार आहेत तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत. मग पेपर 1 मध्ये जो आपला विषय आहे परिसर अभ्यास, या परिसर अभ्यासमध्ये 6वी विज्ञानमधले 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. त्याचबरोबर ज्यांचा पेपर 2 मध्ये गणित विज्ञान आहे त्यांना या ठिकाणी 5 ते 6 प्रश्न काय केले जातात तर या इयत्ता 6वीच्या विज्ञान या पुस्तकामधून त्या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे, मग आतापर्यंत आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की बाबा जे प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारले जातात ते प्रश्न बघूया. मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय बघा, हाडामध्ये खालीलपैकी कोणते खनिज मुख्यत्वे आढळते. आता काय विचारलंय की हाडामध्ये कोणतं खनिज आढळतं असं आपल्याला विचारलं. मग बघा, लोह, कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम. तर यापैकी कोणतं खनिज हाडामध्ये आढळतं तर कॅल्शियम हे हाडामध्ये आढळतं. ठीक आहे, मग कॅल्शियमचं काम काय बाबा हाडामध्ये, तर ते काम काय करतं ते कशासाठी असतं, ते हाडांच्या बळकटीसाठी आणि हाडांच्या वाढीसाठी काय कॅल्शियम त्याचबरोबर फॉस्फरस काय असतं आवश्यक असते. मग प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की हाडांच्या बळकटीसाठी आणि वाढीसाठी खालीलपैकी कोणतं खनिज आवश्यक असते. तर कोणतं खनिज आवश्यक असते, कॅल्शियम पण असते आणि त्याचबरोबर फॉस्फरस सुद्धा असते. म्हणजेच हाडामध्ये काय असतंय, कॅल्शियम पण असतंय आणि फॉस्फरस सुद्धा असते. कदाचित पुढच्या परीक्षेमध्ये आपल्याला ह्या कॅल्शियम ऐवजी काय करतील, फॉस्फरसचं ऑप्शन देतील आणि प्रश्न जशाच तसा सुद्धा काय करू शकतात, ठेवू शकतात किंवा बाकीच्या पर्यायावरती प्रश्न विचारू शकतात. मग हे लोह कुठं असतंय किंवा लोहामुळे काय होतं तर लोह या खनिजामुळे काय होतंय, रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं. ठीक आहे, त्याच्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम यांची काय गरज असते आपल्या शरीराला तर सोडियम आणि पोटॅशियम हे काय असतंय चेतापेशींच्या कार्यासाठी काय असते आवश्यक असते किंवा गरजेचं असते. ठीक आहे, लक्षात येत आहे. मग प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारू शकतात की हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते तर कोणत्या खनिजाची आवश्यकता असते, लोह खनिजाची आवश्यकता असते. त्याचबरोबर चेतापेशींच्या कार्यासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते किंवा कोणत्या मिनरल्सची आवश्यकता असते तर सोडियम आणि पोटॅशियमची त्या ठिकाणी आवश्यकता असते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे, आतापर्यंत परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेत त्या प्रश्नाचे बाकीचे जे काही पर्याय आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण तुम्हाला प्रश्न बाकीच्या पर्यायावरती 100% पुढच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, तुम्हाला मी हे स्पष्ट करून दाखवू शकतो, दोन्ही प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून सुद्धा काय दाखवू शकतो की एका परीक्षेमध्ये दिलेले बाकीचे जे काही पर्याय आहेत त्याच्यावरती पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढे बघूया प्रश्न क्रमांक 2. बघा, रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे कोणता रोग होतो. बघा, तुम्हाला मी इथं सांगितलं होतं, बघा इथं काय होतं, लोह होतं आणि मी इथं स्पष्टीकरणामध्ये सांगितलं होतं काय लोहामुळे काय होतंय, रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं. आणि बघा पुढे प्रश्न काय विचारला आपल्याला, पहा की रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे कोणता रोग होतो. मग हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे कोणता रोग होतो तर ॲनेमिया हा रोग होतो. कोणता होतो, ॲनेमिया. यालाच काय म्हणतात, यालाच पांडुरोग सुद्धा म्हणतात. ठीक आहे, पांडुरोग म्हणतात, पांडू नाही पंडू असतंय. ठीक आहे, पांडुरोग म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हा ॲनेमिया हा रोग कशाच्या कमी झाल्यामुळे होतो किंवा हिमोग्लोबिन कशामुळे कमी होतंय, तुम्हाला आता सांगितलं होतं मी, हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते तर लोहाची आवश्यकता असते. मग लोहाच्या कमतरतेमुळे काय होतो, ॲनेमिया हा रोग होतो. आणि ज्यामुळे काय होतं, ॲनेमिया झाला की आपल्याला काय होतो, थकवा जाणवतो. ॲनेमियाचं महत्त्वाचं लक्षण काय आहे तर थकवा जाणवणे हे काय आहे, ॲनेमियाचं किंवा पंडू रोगाचं महत्त्वाचं लक्षण आहे. आणि विशेषतः हा ॲनेमिया हा रोग कोणामध्ये होतो तर हा गर्भवती महिला आणि लहान बालके किंवा लहान मुले यांच्यामध्ये होतो. विशेषतः गर्भवती महिला लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये हा भरपूर प्रमाण आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे जे पर्याय आहेत, रात आंधळेपणा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो तर हा व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. मुर्दूस हा रोग कशामुळे होतो तर हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. आणि स्कर्वी हा रोग कशामुळे होतो तर हा व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे कारण पुढचे प्रश्न आपल्याला त्याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे, पुढे बघा 3 नंबर काय विचारले बघा, वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात. मग वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये जे काही स्वतःचं अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. मग इथं प्रश्न विचारला जातो की प्रकाश संश्लेषण मध्ये वनस्पती कशाचा वापर करतात तर कशाचा वापर करतात पहा
पाणी असतंय, त्याच्यानंतर सूर्यप्रकाश असतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने काय केलं जातं, वनस्पती हरित द्रवाच्या उपस्थितीत काय करतात, अन्न तयार करतात आणि या क्रियेला काय म्हणतात, या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी कोणता वायू वातावरणातून घेतात, कोणता वायू घेतात, CO2 घेतात म्हणजेच कोणता, कार्बन डायऑक्साईड, आणि कोणता वायू वातावरणामध्ये सोडतात, तर त्या ठिकाणी ऑक्सिजन हा वायू काय केला जातो, वातावरणामध्ये सोडला जातो. ठीक आहे, कोणता वायू सोडला जातो, ऑक्सिजन हा वायू सोडला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बाष्पोत्सर्जन एक पर्याय आहे. मग बाष्पोत्सर्जन म्हणजे काय, तर वनस्पती पानातून काय करतात, पाणी बाहेर टाकतात, त्यालाच काय म्हणतात, बाष्प उत्सर्जन म्हणतात. प्रश्न विचारू शकतात की वनस्पतीमध्ये बाष्प उत्सर्जन ही क्रिया कोणत्या घटकामध्ये चलते, आणि पर्याय देतील, पानामधून चलते, खोडामधून चलते, मुळामधून चलते किंवा फांद्यामधून चलते. मग हे बाष्प उत्सर्जन क्रिया कुठून घडते, पानामधून घडते. आणि काय घडते, तर या पानातून बाष्पाच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं, पाणी बाहेर सोडलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, 4 नंबर, पाण्याचा गोठण बिंदू किती तापमान असतं. आता पाण्याचा काय विचारलं आपल्याला या ठिकाणी, पाण्याचा गोठण बिंदू विचारला आहे. मग किती अंश सेल्सिअसला पाण्याचा गोठण बिंदू असतो, तर 0 अंश सेल्सिअसला काय असतो, पाण्याचा गोठण बिंदू असतो. म्हणजेच पाण्याला 0 अंश सेल्सिअसला पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर बर्फामध्ये रूपांतर होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, पाण्याचा गोठण बिंदू म्हणतो. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे. मग पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे, तर 100 अंश सेल्सिअसला पाणी काय होतं, उकळतं, त्यालाच काय म्हणतात, पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणतात. आणि इथं अजून एक महत्वाचा सगळ्यात बघा, इथं 100 अंश पर्याय दिलेला आहे आणि इथं एक हे 37 अंश काय आहे, तर हे आपल्या मानवी शरीराचं तापमान आहे. मानवाच्या शरीराचं तापमान असतंय 37 अंश सेल्सिअस. आणि हे 4 अंश सेल्सिअस काय बाबा, हा पर्याय काय त्यांनी असाच मोगम दिलाय का, तर मोगम पर्याय दिलेला नाही. 4 अंश सेल्सिअसला काय असतंय, पाण्याचे घनत्व सर्वात अधिक असते किंवा सर्वाधिक असते. मग प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की पाण्याचं सर्वाधिक घनत्व किती अंश सेल्सिअसला असते, तर ते किती अंश सेल्सिअसला असते, 4 अंश सेल्सिअसला असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला हे तिन्ही तापमान, 4ही तापमान पाठ करायचे आहेत. कालच्या पेपरमध्ये आपण पाहिलं होतं, कालचं आता 5वीचं जे विज्ञान होतं त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, तिथं मानवी शरीराचं तापमान विचारलं होतं. मग मानवी शरीराचं तापमान किती असतंय, 37 अंश सेल्सिअस असतंय. पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे, 100 अंश सेल्सिअस आहे. पाण्याचा गोठण बिंदू किती आहे, तर तो 0 अंश सेल्सिअस आहे. आणि 4 अंश सेल्सिअसला काय असतंय, पाण्याचं घनत्व काय असतंय, सर्वात जास्त असतंय. आणि यालाच काय म्हणतात, पाण्याचं असंगत वर्तन म्हणतात. काय म्हणतात, पाण्याचं असंगत वर्तन म्हणतात. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आहे. आता काय विचारलंय, खाली आपल्याला ऑप्शन दिला आहे आणि त्यापैकी कोणता प्राणी हा उभयचर प्राणी आहे असं आपल्याला विचारलंय. मग ऑप्शन पहा, मासा, साप, बेडूक आणि पक्षी. मग यापैकी उभयचर प्राणी कोणता आहे, तर बेडूक आहे. उभयचर प्राणी म्हणजे काय, की जो प्राणी जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकतो त्या प्राण्याला आपण काय म्हणतो, उभयचर प्राणी म्हणतो. मग यापैकी उभयचर प्राणी कोणता आहे, तर तो बेडूक हा उभयचर प्राणी आहे. मासा हा काय आहे, तर मासा हा जलचर आहे. मासा कोणता प्राणी आहे, जलचर आहे. आणि साप हा काय आहे, तर साप हा सरपटणारा प्राणी आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, रॅप्टेलिया म्हटलं जातं. ठीक आहे, साप हा काय आहे, सरपटणारा प्राणी आहे. आणि पक्षीच आहे. ठीक आहे, पक्ष्याचा एक स्वतंत्र वर्ग आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. छोटीशी एक सूचना आहे, महत्वाची सूचना आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर तुम्हाला त्या उत्तर सूची सहित तुम्हाला या ठिकाणी काय होतील, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील मित्रांनो. ठीक आहे, त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेसोबतच आपण काय करतो, तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील पहा, मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांना इंग्रजी हवं आहे त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या इम्पॉर्टंट नोट्स असतील. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे काही शालेय पुस्तकं आहेत इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचे,
त्या पुस्तकामधले सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात। मग तुम्हाला त्या ठिकाणी इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्यांच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील। मग यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील। मग जर परीक्षेमध्ये बाबा तुम्ही फक्त एवढाच अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला 100 पेक्षा जास्त मार्क काय होतील, 100% पडतील मित्रांनो, ठीक आहे। मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे। पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आज आपली काय चालू आहे, ऑफर चालू आहे। मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे, ठीक आहे। मग हे 139 रुपये कुठं पाठवायचे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। आपला व्हॉट्सअप नंबर आहे 77 75 88 12 88। या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा। मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहे, ठीक आहे। आता स्कॅनरवरती का पैसे पाठवायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच किंवा तिसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी काय राहत नाही। म्हणजे नंबर चुकला की आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला जातात, तो धोका स्कॅनरवरती राहत नाही, ठीक आहे। आणि ज्यांना कोणाला स्कॅनरवरती पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोन पे जरी केले या नंबरवरती 96 89 14 16 30 या नंबरवरती डायरेक्ट गुगल पे, फोन पे केलं तरी चालेल, पण शक्यतो तो स्कॅनरवरती पाठवा, कारण ते सुरक्षित असतं आणि सोपं असतं, ठीक आहे। आणि पैसे पाठवले तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे पेमेंट केलंय त्याचा एक काय करायचा आहे, तो स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे। व्हॉट्सअप नंबर पुन्हा एकदा सांगतो, 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे। या व्हॉट्सअपवरती काय करायचं आहे, तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, पाठवून द्यायचा आहे। तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय आहे, व्हॉट्सअपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल, ठीक आहे। पुढे जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 6 आहे, सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता। किती वेळेस प्रश्न रिपीट झाले, आता हे प्रश्न जास्त वेळेस रिपीट व्हायचं कारण काय बघा, तर हे विज्ञानमध्ये पण आहेत, विज्ञानच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि हे भूगोलच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, ठीक आहे। दोन्ही ठिकाणी असल्यामुळे हे प्रश्न काय होत आहेत, जास्त वेळेस रिपीट होत आहेत। मग सौरमालेमधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर गुरु हा ग्रह सगळ्यात मोठा आहे। मग हा मोठा कशाने बाबा, तर हा आकारमानाने सुद्धा सगळ्यात मोठा आहे आणि वजनाने सुद्धा काय आहे, सगळ्यात मोठा ग्रह आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बाकीचे जे काही पर्याय आहेत बघा, मंगळ पर्याय आहे। मंगळ हा कसा ग्रह आहे, तांबडा ग्रह आहे किंवा त्यालाच लाल ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे। त्याच्यानंतर शनी हा कशासाठी प्रसिद्ध आहे, तर शनी हा त्याच्या भोवती असणाऱ्या कड्यासाठी म्हणजेच रिंगसाठी काय आहे, प्रसिद्ध ग्रह आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण ग्रहाचा जो काही क्रम आहे तो मी तुम्हाला क्रम सांगितला होता, तुम्हाला तो पण लक्षात ठेवायचा आहे कारण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। सूर्यापासून जे क्रम आहे तो लक्षात ठेवायचा। मग सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, तर त्या ठिकाणी बुध आहे। त्याच्यानंतर कोणता आहे, शुक्र आहे। त्याच्यानंतर कोणता आहे, बुध शुक्रानंतर आपली पृथ्वी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर कोणता आहे, मंगळ आहे। त्याच्यानंतर गुरु, त्याच्यानंतर कोणता आहे, शनी आणि त्याच्यानंतर पुढे कोणता आहे, युरेनस आणि सगळ्यात शेवटी कोणता आहे, नेपच्यून, ठीक आहे। मग हे ग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचे। मग प्रश्न विचारू शकतात की बाबा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, तर सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, बुध आहे। प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, मग पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, तर तो शुक्र ग्रह आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे, गुरु ग्रह सगळ्यात मोठा आहे। त्याच्यानंतर 2 नंबर मोठा ग्रह कोणता आहे, तर तो शनी हा 2 नंबर मोठा आहे आणि शनी हा कशासाठी प्रसिद्ध आहे, तर त्याच्या भोवताली असणाऱ्या ज्या काही कडा आहेत त्याच्यासाठी हा प्रसिद्ध आहे। आणि अजून एक प्रश्न विचारला जातो की सूर्यापासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता, तर सूर्यापासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता आहे, तर तो नेपच्यून आहे, ठीक आहे। हे लक्षात ठेवायचं। एकूण ग्रह किती आहेत सूर्यमालेमध्ये, तर एकूण 8 ग्रह आहेत, हे पण लक्षात ठेवायचं। कारण ज्यावेळेस आपण शाळेत होतो त्यावेळेस आपल्याला शिकवलं होतं की सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत, 9 ग्रह आहेत। परंतु कालांतरानंतर काय झालं, प्लुटो हा जो ग्रह होता त्याची काय केलेली आहे, मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। म्हणून सध्या सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत, 8 ग्रह आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। क नाही 7 नंबर प्रश्न आहे। काय विचारले बघा, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो। बघा इथं मी तुम्हाला एका कुठल्या तरी प्रश्नामध्ये सांगितलं होतं, तुम्हाला आपल्याला पर्याय दिलेले होते बघा, ठीक आहे। म्हणून हे थोडंसं जास्त झूम कर झालं त्याच्यामुळे लवकर जाणार नाही वरती। बघा
कुठल्या तरी एका प्रश्नामध्ये आपल्याला बघा हे बाकीचे पर्याय दिलेले होते, हे बघा मुर्दूस, ॲनिमिया, स्कर्वी, लक्षात आलं तुम्हाला, ठीक आहे. म्हणून तुम्हाला मी काय सांगतो बाबांनो, तुम्हाला प्रश्न वाचताना त्याच्यासोबत काय करायचे, बाकीचे पर्याय सुद्धा व्यवस्थित बघायचे, बाकीच्या पर्यायाचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि त्यालाच काय म्हणतात, त्याला स्मार्ट स्टडी म्हणतात. उगो पापांतर फापट पसारा कितीही वाचित बसण्यापेक्षा काय करायचं, थोडा स्मार्ट स्टडी करायचा. मग काय विचारलंय, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, तर स्कर्वी हा रोग काय होतो, क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. स्कर्वी रोग म्हणजे काय आहे नेमकं, किंवा स्कर्वी हा रोग नेमकं कोणत्या अवयवाला बाधित करतो, तर स्कर्वी रोगामुळे काय होतं, तर हिरड्यामधून रक्त येतं, त्यालाच काय म्हणतात, स्कर्वी म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं बेरी आहे, मग बेरी हे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येत आहे, तर बी जीवनसत्वाच्या, आणि स्पेशली B1च्या, ठीक आहे. लक्षात ठेवा, जर B1 पर्याय असेल, B2 असेल तर B1 लिहायचं, आणि फक्त ABCD पर्याय असतील तर फक्त B उत्तर लिहायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर गलगंड हा आहे, गलगंड कशाच्या कमतरतेमुळे होतोय, तर गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतोय. मुर्दूस आहे, मुर्दूस हा व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे होतो, ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 8, घर्षण कमी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो. बघा किती कॉमन प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, ठीक आहे. मग घर्षण कमी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर वंगणाचा वापर केला जातो. मग 2 पृष्ठभागामधील घर्षण कमी करण्यासाठी पहा, तेल पण वापरलं जातंय, ग्रीस सुद्धा वापरलं जातंय, किंवा वंगण वापरलं जातं, ठीक आहे. आणि बाकीचे जे पर्याय बघा, वाळू आणि खडी, याच्यामुळे घर्षण काय होतंय, तर यामुळे घर्षण वाढतं, उलट कमी होत नाही, तर काय होतंय, वाळू आणि खडीमुळे घर्षण वाढते, ठीक आहे. पुढे पहा 9 नंबर, खालीलपैकी कोणता घटक हवेत सर्वाधिक प्रमाणामध्ये असतो. आता काय विचारलंय की हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये असणारा घटक कोणता. बघा हे सुद्धा आपण पाहिलं होतं त्या दिवशी, कोणत्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, मला वाटतंय कालच्याच विज्ञानच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, किंवा मग भूगोलच्या लेक्चरमध्ये पाहिलेले. मग हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कोणता घटक असतो, तर तो नायट्रोजन असतो. प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारला जातो की हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती टक्के असतंय, तर बाबा किती टक्के असतंय, 78% असतंय. आणि नायट्रोजन नंतर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असणारा वायू कोणता आहे, तर तो ऑक्सिजन आहे. आणि हा ऑक्सिजन पृथ्वीवरती किती टक्के आहे, 21% आहे. आणि हा कशासाठी आवश्यक असतो, तर हा श्वसनासाठी आवश्यक असणारा काय आहे, वायू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड आहे. बघा कार्बन डायऑक्साईडची संज्ञा काय, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. मग CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, आणि याचं पृथ्वीवरती किती प्रमाण आहे, 0.03%. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेला आहे. आणि परीक्षेमध्ये पर्याय देताना काय करतात बघा, पहिला पर्याय तुम्हाला देतात 0.3%, पण दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा आहे. हे 0.3% उत्तर नसून हे काय उत्तर काय आहे, 0.03% हे उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये गोळ होतो, प्रश्न चुकू शकतो, ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 10, लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे. मग लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे, तर हा भौतिक बदल आहे. कोणता बदल आहे, लोखंड गंजणे हा काय आहे, हा रासायनिक बदल आहे. कोणता बदल आहे, लोखंड गंजणे हा रासायनिक बदल आहे. मग रासायनिक बदल म्हणजे काय बाबा, तर रासायनिक बदल म्हणजे असा बदल ज्यामुळे मूळ पदार्थाचं रूपांतर एका नवीन पदार्थामध्ये होतं, ज्याचे गुणधर्म काय असतात, मूळ पदार्थापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. मग याचं जर उदाहरण पाहिलं तर काय आहे, लोखंडाचं गंजणे आहे. त्याच्यानंतर बघा दुधाचं दह्यामध्ये होणारं जे काही रूपांतर आहे, दुधाचं दही होणं, हे सुद्धा कोणता बदल आहे, तर हा सुद्धा रासायनिक बदल आहे. बघा दुधाचे गुणधर्म वेगळे असतात, दह्याचे गुणधर्म वेगळे असतात. आणि हा जो रासायनिक बदल आहे, हे बघा दुधापासून आपण दही करू शकतो, पण दह्यापासून आपण परत दूध तयार करू शकत नाही. लक्षात आलं, दुधापासून आपण परत, म्हणजे हा एकतर्फी होणारा बदल असतो. एकदा हा रासायनिक बदल झाला की तो परत पुन्हा त्या पहिल्या परिस्थितीमध्ये किंवा त्या पहिल्या स्थितीमध्ये तो पदार्थ परत आणता येत नाही, ठीक आहे. याच्या अपोजिट कोणता बदल असतो, तर तो असतो भौतिक बदल. मग भौतिक बदल काय होतो, तर ज्या बदलामुळे पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलत नाहीत आणि कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही, त्याला काय म्हणतात, भौतिक बदल म्हणतात. मग हा बदल कसा असतो, अनेकदा हा भौतिक बदल कसा असू शकतो, तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा असतो, म्हणजे पदार्थ परत आपल्याला मूळ स्वरूपामध्ये सुद्धा परत आणता येतो, ठीक आहे. मग उदाहरण पहा, बर्फाचं पाणी होणं हे काय आहे, कोणता बदल आहे, भौतिक बदल आहे. किंवा पाण्याचा बर्फ होणं हे सुद्धा कोणता बदल आहे, भौतिक बदल आहे. मेण वितळणं हा सुद्धा कोणता बदल आहे, भौतिक बदल आहे. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, भौतिक बदल आणि रासायनिक बदलामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. भौतिक बदल कसा असतो, तात्पुरता असतो आणि त्याच्यामधून कुठलाही नवीन पदार्थ तयार होत नाही. जो पहिला पदार्थ आहे तोच पदार्थ राहतो, फक्त काय होतं,
त्या पदार्थाची अवस्था बदलते, म्हणजे स्थायू असेल तर द्रव होतो, द्रव असेल तर स्थायू होतो किंवा वायू होतो, फक्त त्याची अवस्था बदलते, बाकी त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. आणि नैसर्गिक बदल कशाला म्हणतात बाबा, तर जे बदल निसर्गात घडून येतात, ज्यावर मानवाचं नियंत्रण नसतं, त्याला काय म्हणतात, नैसर्गिक बदल म्हणतात. मग उदाहरणार्थ फळ पिकणे, झाडावरून पानं गळणे, हे कोणते बदल आहेत, तर हे नैसर्गिक बदल आहेत. ठीक आहे. पण आपल्याला इथं जास्तीत जास्त प्रश्न कुठे विचारलेले माहिती आहे का तुम्हाला, भौतिक बदल आणि रासायनिक बदल याच्यावरती जास्त बदल आहेत. त्याच्यानंतर प्रत्यावर्ती बदल हा सुद्धा आपल्याला 4 नंबरचा ऑप्शन होता. मग प्रत्यावर्ती बदल म्हणजे काय, ज्या बदलामध्ये मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येतो त्याला काय म्हणतात, प्रत्यावर्ती बदल म्हणतात. मग उदाहरणार्थ काय बघा, रबर ताणणे, आपण असं जर जोरात रबर ओढलं आणि जर परत ते रबर सोडून दिलं तर ते रबर काय येतंय, मूळ स्थितीमध्ये येतंय, मग त्यालाच काय म्हणतो आपण, प्रत्यावर्ती बदल म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया 11 नंबर, शरीराचे तापमान मोजण्यासाठी काय वापरतात. बघा किती कॉमन प्रश्न आहेत. काय वापरतात, मग बॅरोमीटर वापरतात की थर्मामीटर वापरतात की लॅक्टोमीटर वापरतात की हायग्रोमीटर वापरतात. या ठिकाणी काय वापरतात, तर या ठिकाणी थर्मामीटर वापरतात. त्यालाच काय म्हटलं जातं, त्यालाच तापमापी सुद्धा म्हटलं जातं. आणि शरीराचं किंवा पदार्थाचं तापमान कशामध्ये मोजतात, कोणत्या एककामध्ये, तर ते अंश सेल्सिअस किंवा फॅरेनहाईटमध्ये सुद्धा मोजलं जातं. ठीक आहे. दोन्ही मधला फरक मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे पर्याय बघा, बॅरोमीटर कशासाठी वापरतात बाबा, तर हे बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात. लॅक्टोमीटर कशासाठी वापरतात, तर लॅक्टोमीटर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरतात. ठीक आहे. लक्षात येतंय, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 12 नंबर पहा, खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी वनस्पती आहे. मग कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे, तर घटपर्णी ही वनस्पती काय आहे, कीटकभक्षी आहे. मग ही कीटक का खाती बरं, तर ही वनस्पती पहा नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी ही काय करतात, काही वनस्पती काय करतात, कीटकांचं भक्षण करतात. आणि याच्यामध्ये एक इथं पर्याय बघा, अमरवेल, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की अमरवेल ही कोणती वनस्पती आहे, तर अमरवेल ही काय आहे, परजीवी वनस्पती आहे. म्हणजे ही वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, तर ही अन्नासाठी काय होते, इतर वनस्पतीवरती अवलंबून असते. ठीक आहे. म्हणून अमरवेलला काय म्हणतात, परजीवी वनस्पती म्हणतात. पुढे जाऊया 13 नंबर, कांदा व बटाटा यासारख्या वनस्पतींना मोड येऊ नये म्हणून कशाचा मारा करतात. मग कांदा आणि बटाट्यावरती मोड येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात, तर गॅमा किरणांचा मारा करतात. मग गॅमा किरणांचा मारा केल्यामुळे काय होतंय, तर अन्नाची टिकवण क्षमता वाढते, त्याचबरोबर काय होतंय, त्यांचं अंकुरण रोखलं जातं, म्हणजे त्यांना कोंब येत नाहीत किंवा मोड येत नाही. ठीक आहे. पुढे बघा 14 नंबर, चुंबकाचे सजातीय ध्रुव एकमेकांना काय करतात. बघा बरं किती कॉमन प्रश्न आहेत, आपल्या नेहमीच्या आयुष्यामधले प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. मग चुंबकाचे सजातीय ध्रुव एकमेकांना नेहमी काय करतात, प्रतिकर्षण करतात. आणि विजातीय ध्रुवामध्ये काय असतंय, एकमेकाबद्दल आकर्षण असते. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 15, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो. मग ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त कशामध्ये असतो पहा, हवा, पाणी, पोलाद आणि निर्वाण पोकळी. तर कशामध्ये जास्त असतो, या ठिकाणी पोलादामध्ये जास्त असतो. आणि ध्वनीचा वेग किंवा ध्वनी कशामधून प्रवास करू शकत नाही, ध्वनी कशामधून प्रवास करू शकत नाही असा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. मग ध्वनी कशामधून प्रवास करू शकत नाही, तर ती निर्वांत पोकळीमधून ध्वनी प्रवास करू शकत नाही. म्हणजे ध्वनीला प्रवास करण्यासाठी नेहमी कशाची आवश्यकता असते, तर ती माध्यमाची आवश्यकता असते. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, ध्वनीला प्रवास करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर माध्यमाची आवश्यकता असते. याचाच अर्थ काय होतो, ध्वनी निर्वांत पोकळीमधून प्रवास करत नाही. ध्वनी आहे नाही तर तुम्ही म्हणता महेंद्र सिंग धोनी, तसं नाही, ध्वनी आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त कशामध्ये असतो, स्थायू पदार्थामध्ये सगळ्यात जास्त वेग असतो, त्याच्यानंतर द्रव पदार्थामध्ये आणि त्याच्यानंतर वायू पदार्थामध्ये. म्हणजे सगळ्यात कमी वेग कुठं असतो, तर तो वायू पदार्थामध्ये सगळ्यात कमी वेग असतो. सगळ्यात जास्त वेग कुठं असतो, स्थायू पदार्थामध्ये असतो. मग इथं बघा, हवा कसा आहे, वायू आहे, पाणी काय आहे, द्रव आहे, आणि पोलाद काय आहे, तर स्थायू आहे. म्हणून इथं काय आहे, पोलादामध्ये काय आहे, हवेचा वेग सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. लक्षात येतंय. पुढे जाऊया 16 नंबर, गाईच्या दुधामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व असतं. आता या ठिकाणी बघा, गाईच्या दुधामध्ये कोणतं जीवनसत्व असते प्रामुख्याने, तर व्हिटॅमिन अ असते. पण फक्त व्हिटॅमिन अच असते का, तर काही प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ब सुद्धा असते आणि काही प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ड सुद्धा असते गाईच्या दुधामध्ये. म्हणून तर गाईच्या दुधाला काय म्हणतात, पूर्ण अन्न म्हणतात. काय म्हणतात, पूर्ण अन्न म्हणतात. दुधाला काय म्हणतात, पूर्ण अन्न म्हणतात. का, तर त्याच्यामध्ये काय असते, सगळे खनिजे असतात, काही मिनरल सुद्धा असतात, सगळे मिनरल सुद्धा असतात. फक्त
दुधामध्ये काय नसतं हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो दुधामध्ये काय नसतंय, तर दुधामध्ये व्हिटॅमिन सी नसतंय, व्हिटॅमिन क नसतंय, आणि कोणतं खनिज नसतंय किंवा कोणतं मिनरल नसतंय, तर लोह नसतं. एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग तर बाकीचं सगळं कमी जास्त प्रमाणामध्ये दुधामध्ये असतंय. फक्त कोणत्या 2 गोष्टी नाहीत, व्हिटॅमिनमध्ये व्हिटॅमिन क नाही आणि मिनरल्समध्ये लोह हे मिनरल्स नाही किंवा खनिजामध्ये लोह हे खनिज नाही. एवढ्या 2 गोष्टी दुधामध्ये नसतात. बाकी सगळ्या गोष्टी काय असतात, दुधामध्ये असतात. ठीक आहे. आता हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण तरी पुन्हा एकदा सांगतो की कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता विचार होतो. व्हिटॅमिन अ च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, तर त्या ठिकाणी रातांधळेपणा होतो. व्हिटॅमिन ब मुळे काय होतो, बेरीबेरी होतो. व्हिटॅमिन सी मुळे काय होतो, स्कर्वी होतो. आणि व्हिटॅमिन ड मुळे कोणता होतो, मूळदूष रोग होतो. ठीक आहे. आणि कधी कधी आपल्याला जीवनसत्वाचं कार्य सुद्धा विचारतात. मग व्हिटॅमिन अ चं कार्य काय आहे, तर डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्वचा चांगली ठेवणं. व्हिटॅमिन ब चं कार्य काय आहे, चयापचय क्रिया आणि चेतासंस्था. ठीक आहे. व्हिटॅमिन सी कशासाठी वापरला जातो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्या हिरड्यासाठी. आणि व्हिटॅमिन डी कशासाठी, तर हाडे आणि दातांचं आरोग्य म्हणजे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी काय केलं जातं, व्हिटॅमिन डी वापरला जातो. ठीक आहे. पुढे बघा 17 नंबर, कार्य मोजण्यासाठी एकक कोणते आहे. मग कार्य मोजण्याचं एकक कोणतं आहे, तर जूल हे कार्य मोजण्याचं एकक आहे. मग कार्य नेमकं कधी म्हणतात बघा, तर बलामुळे वस्तूचे विस्थापन झाले की कार्य झाले असे म्हणतात. प्रश्न परीक्षेमध्ये सरळ सरळ विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे पर्याय आहेत, मग हे वॉट काय मोजण्याचं एकक आहे, तर वॉट हे शक्ती मोजण्याचं एकक आहे. न्यूटन काय मोजण्याचे एकक आहे, तर न्यूटन हे बल मोजण्याचे एकक आहे. आणि पास्कल हे काय मोजण्याचे एकक आहे, तर पास्कल हे दाब मोजण्याचे एकक आहे. 4ही एकक तुम्हाला लक्षात ठेवायचे. कार्य मोजण्याचे एकक काय आहे, जूल आहे. वॉट मोजण्याचं म्हणजे शक्ती मोजण्याचं एकक काय आहे, वॉट मोजण्याचे एकक शक्ती आहे. न्यूटन बल मोजण्याचे एकक आहे आणि पास्कल हे काय, दाब मोजण्याचे एकक आहे. ठीक आहे. हे थोडं मला उलटं सांगितलं. शक्ती म्हणजे पॉवर मोजण्याचे एकक काय आहे, वॉट आहे. बल मोजण्याचे एकक काय आहे, न्यूटन आहे. आणि दाब मोजण्याचे एकक काय आहे, पास्कल आहे. मी अगोदर सांगतो तुम्हाला थोडं उलटं सांगितलं होतं, समजून घ्या, कधी कधी चुका होत असतात. मग शक्ती मोजण्याचे एकक काय बाबांनो, वॉट आहे. बल मोजण्याचं एकक काय आहे, न्यूटन आहे. आणि दाब मोजण्याचं एकक काय आहे, पास्कल आहे. ठीक आहे. आणि कार्य मोजण्याचं एकक काय आहे, तर कार्य मोजण्याचं एकक जूल आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 18 नंबर, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात असं विचारलं आपल्याला. मग मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात बाबा, तर एकूण 206 हाडे असतात. मानवी शरीरामध्ये एकूण 206 हाडे असतात. आणि लहान मुलामध्ये काय असतात, ही हाडं किती असतात, जास्त असतात. म्हणजे जास्त म्हणजे किती असतात, 300 हाडं असतात लहान मुलामध्ये. आणि जसं प्रौढ होत तशी हाडाची संख्या काय होते, कमी होत जाते. आणि शेवटी किती हाडे राहतात, 206 हाडे राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं प्रश्न विचारला जातो की मानवी शरीरामधील सगळ्यात मोठे हाड कोणते. मग मानवी शरीरामधील सगळ्यात मोठं हाड कोणतं आहे, तर ते फिमर आहे. आणि हे फिमर हाड कुठं असतं, तर हे आपल्या मांडीमध्ये असते. कुठं असतंय, मांडीमध्ये असते. त्याला मांडीचं हाड म्हणतात. ठीक आहे. आणि आपल्या शरीरामधलं सगळ्यात लहान हाड कोणतं आहे, तर ते स्टेप्स आहे. कोणतं आहे, स्टेप्स आहे. आणि हे कुठं असतंय, तर हे आपल्या कानामध्ये असते. ठीक आहे. मोठं हाड आणि लहान हाड दोन्ही लक्षात ठेवायचे. वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा टी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील, तर त्या ठिकाणी महा टी परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हा 2 विषयांचा आपला कोर्स असणार आहे. कोर्सचं स्वरूप काय असणार आहे, तर हा आपला कोर्स रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, की या दोन्ही विषयाचं काय केलं जाईल, तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय केलं जाईल, लेक्चर दिलं जाईल. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी स्पेशल नोट्स दिल्या जातील. आणि प्रत्येक प्रकरणानुसार काय केलं जाईल, त्या ठिकाणी तुमची ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाइम लावून तुमची घेतली जाईल. ठीक आहे. मग जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर हे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत बाबा, तर हे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये 60 मार्काला आहेत. मग तुम्ही जर आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 60 पैकी काय होणार, 50 पेक्षा जास्त मार्क काय होणार, 100% पडणार. त्याची आपण काय करत आहोत, हमी देत आहोत किंवा गॅरंटी त्या ठिकाणी देत आहोत. ठीक आहे. मग हे 2 विषय कोणत्या पेपरसाठी आहेत बाबा, तर हे पेपर 1 साठी पण आहेत आणि पेपर 2 साठी आहेत. म्हणजे दोन्ही पेपरसाठी हे प्रश्न काय आहेत किंवा आपला हा कोर्स काय असणार आहे, अतिशय उपयुक्त असणार आहे. का अतिशय उपयुक्त असणार आहे, तर हे दोन्ही विषय काय आहेत, दोन्ही पेपरसाठी कसे विषय आहेत, हे विषय अनिवार्य स्वरूपाचे विषय आहेत. म्हणजे हे विषय कंपल्सरी आहेत. तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन नाही. तुम्हाला पेपरमध्ये
मराठी व्याकरण आणि बालमानसशास्त्र हे 100% असणार म्हणजे असणार, आणि किती मार्काला असणार आहे? 60 मार्काला असणार आहे. मग आपल्या कोर्सची किंमत किती मित्रांनो? फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल? 499 रुपयाला पडेल. मग या ठिकाणी तुम्हाला हे पेमेंट कुठं करायचं आहे? तर आपलं ॲप्लिकेशन आहे. कोर्स कुठं असणार आहे? ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. किती? 499 आपले आणि 24 रुपये ॲप्लिकेशन फी, असे तुम्हाला त्या ठिकाणी 523 रुपये काय करायचं आहे? ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. किंवा तुम्हाला जर ॲप्लिकेशनमध्ये जमत नसेल तर गुगल पे, फोनपेला 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्ही काय करू शकता? 499 रुपये काय करू शकता? पे करू शकता. ठीक आहे. मग हे ॲप्लिकेशन तुम्हाला कुठं भेटेल? तर प्ले स्टोअरमध्ये पण ॲप्लिकेशन आहे, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय, किंवा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे पहा 77 75 88 12 88. पुन्हा एकदा सांगतो 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. या व्हॉट्सॲप नंबरवरती जर तुम्ही मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल? ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19. पेन्सिलच्या टोकामध्ये काय वापरले जाते? आता इथं काय विचारलं आहे की पेन्सिलचे जो टोक आहे किंवा पेन्सिलमध्ये काय वापरलं जातं? तर पेन्सिलमध्ये काय असतंय? ग्रॅफाईट असतंय. आणि ग्रॅफाईट हे कशाचं रूप आहे? हाही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेला आहे. मग ग्रॅफाईट हे कशाचं रूप आहे? तर हे कार्बनचंच एक काय आहे? अपरूप आहे. आणि तर कसं असतंय? ग्रॅफाईट कसं असतंय हाही प्रश्न विचारलेला आहे. मग ते कसं असतंय? मऊ असतंय आणि विद्युत वाहक असतंय. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ग्रॅफाईट हे कसं असतंय? विद्युत वाहक असतंय. प्रश्न विचारलेला आहे. ग्रॅफाईट हे काय आहे? हे अधातू आहे. पण हे अधातू असून सुद्धा काय आहे? तर हा विद्युत वाहक आहे. म्हणून हा खूप महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये प्रश्न त्याच्यावरती विचारला जातो. ठीक आहे. रसायनांचा राजा कोणास म्हणतात? काय विचारलं आता? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हटलं जातं? रसायनांचा राजा म्हटलं जातं. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की सल्फ्युरिक ॲसिडचं रेणूसूत्र काय आहे? मग हे रेणूसूत्र काय आहे? H2SO4. हे तुम्हाला असं लिहिलेलं असतं. H2 खाली असतात आणि SO पुन्हा 4 खाली असतात. ठीक आहे. इथं मला असं टायपिंग करता येत नाही म्हणून मी आपलं सरळ सरळ असं लिहिलं होतं. ठीक आहे. आणि याला रसायनांचा राजा का म्हणतात बाबा? तर याच्या जो काही औद्योगिक वापर आहे त्याच्यामुळे याला काय म्हणतात? रसायनांचा राजा म्हणतात. मग जगातील कोणत्याही देशांची औद्योगिक प्रगती ही त्या देशात किती सल्फ्युरिक ॲसिड वापरले जाते याच्यावरून ठरवली जाते. म्हणून या ॲसिडला काय म्हणतात? रसायनांचा राजा म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या वायूमुळे जागतिक तापमान वाढ होत आहे? कोणत्या वायूमुळे जागतिक तापमान वाढ होत आहे? तर कार्बन डायऑक्साईडमुळे काय? जागतिक तापमान वाढ होत आहे. आणि जागतिक तापमान वाढ होणं यालाच काय म्हणतात आपण? तर यालाच काय म्हणतो आपण? हरितगृह वायूंचा परिणाम म्हणतो किंवा हरितगृह परिणाम म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा 22 नंबर. गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कोणी लावलेला आहे? न्यूटननी लावलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि सफरचंद त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याने विचार केला बाबा हे सफरचंद खालीच का आलं, वरती का नाही गेलं किंवा बाजूला का नाही गेलं, आणि तेव्हा त्याने कशाचा शोध लावला? गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. त्याच्या जागेवर जर आपण असतो तर आपण सफरचंद पहिल्या झटक्यात खाऊन टाकलं असतं, मग बाकीचं बघू म्हटलं असतं. ठीक आहे. पाण्याचं रेणूसूत्र काय आहे? मग पाण्याचं रेणूसूत्र काय? H2 आहे. आता हे H2O कसं असतंय? असं असतं. नाही तर परीक्षेमध्ये असं द्यायचं, तुम्ही म्हणायचे सरांनी तर असं लिहिलं होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा. H2O हे काय आहे? पाण्याचं रेणूसूत्र आहे. CO2 काय आहे? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. NaCl म्हणजे काय? तर NaCl म्हणजे आपलं मीठ, त्यालाच काय म्हणतात? सोडियम क्लोराईड म्हणतात. आणि O2 म्हणजे काय? O2 म्हणजे ऑक्सिजन. ठीक आहे. O2 हे काय आहे? ऑक्सिजनची संज्ञा आहे. ठीक आहे. मग पाण्यामध्ये काय असतंय? तर पाण्यामध्ये 2 हायड्रोजन अणू असतात आणि 1 ऑक्सिजन अणू असतो. ठीक आहे. म्हणजे पहा H2, H म्हणजे काय? हायड्रोजन. हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत. आणि ऑक्सिजन किती आहे? 1 आहे. मग पाण्यामध्ये लक्षात ठेवायचं 2 हायड्रोजन अणू असतात आणि 1 ऑक्सिजन अणू असतो. असं मिळून काय होतो? पाण्याचा एक रेणू तयार होतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 24. अन्नाचे पचन प्रामुख्याने कोठे होते? बघा, कालचा आपल्याला प्रश्न काय होता? अन्न पचनाची सुरुवात कुठून होते असा होता. काय होता? अन्न पचनाची सुरुवात कुठून होतं? आणि इथं आजचा प्रश्न काय? अन्नाचे पचन प्रामुख्याने कुठं होतंय? म्हणजे जास्तीत जास्त अन्नाचं पचन कुठं होतंय? तर ते लहान आतड्यामध्ये होतं. कुठं होतंय? लहान आतड्यामध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल सांगितलं होतं. अन्न पचनाची सुरुवात कुठून होती? तर आपल्या तोंडापासूनच होती. ठीक आहे.
तोंडातून अन्न कुठं जातं, जठरात जातं, मग तिथं त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि पेप्सिन नावाचं विकर मिसळलं जातं, मग तिथं प्रथिनांचं पचन केलं जातं त्या पेप्सिन विकराने. त्याच्यानंतर कुठं जातं, लहान आतड्यात जातं. लहान आतड्यामध्ये पूर्णपणे काय केलं जातं, सगळे पोषक घटकांचं शोषण केलं जातं आणि तिथून ते कुठं जातं, मोठ्या आतड्यामध्ये जातं. मोठ्या आतड्याचं काम काय आहे, फक्त हे याच्यामधलं पाणी शोषून घेतं, बाकी कुठलाही अन्न पदार्थ शोषून घेत नाही आणि उरलेला पदार्थ डायरेक्ट काय केलं जातं, मग आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशाच्या साह्याने केलं जातं? मग कशाच्या साह्याने केलं जातं, तर सौर घटाच्या साह्याने. मग जे काही फोटोव्होल्टेइक सेल आहेत हे काय करतात, सूर्यप्रकाशाचं रूपांतर थेट कशामध्ये करतात, तर विजेमध्ये रूपांतर करतात. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मग आता या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला सगळ्यांना कमेंटमध्ये सांगायचं आहे की मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.